नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे ना एक स्पेशल ठिकाणी जाणार आहे। आज आपण तिथे गेल्यानंतर दाखवणार आहे, पण हा रस्ता तर सगळ्यांच्या ओळखीचाच असणार आहे, त्यामुळं सांगायची गरज नाही आहे। तरी आम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगू। आम्ही जे तुम्हाला स्पेशल ठिकाण सांगितलं होतं ते हेच आहे, डोंगरगण येथील सीताची न्हाणी पाहण्यासाठी आलेलो आहे। तर आता आम्ही तुम्हाला ती दाखवणार आहेत। चाललोय आम्ही आणि आमची लव्ह स्टोरी पण इथूनच सुरुवात झाली। आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा फिरायला आलो तेव्हा इथंच आलो होतो। व्हिडिओ का केला? आश्रमामध्ये असतात ना तुम्ही इथं? शिबिर नाही, आम्ही इथं शिबिरासाठी आलो आणि इथं आश्रमात पण शिकतात ना? तुम्ही शिकता का? आश्रमातली मुलं वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे शिबिराचे। आश्रमातले कुठे आहेत? वरती येते का? ते पण एक आश्रमातले मुलं आहेत आणि इकडून असं जायचं आणि लगेच असं भेटायचं। तर खाली इकडून जायचं। चला राम 14 वर्ष वनवासास निघाले होते तेव्हा इथं आले होते। तर इथं त्यांनी बाण वगैरे मारला होता तेव्हा पाणी निघलेलं आहे। असं मानलं जातं की त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं गेल्यानंतर इच्छा पूर्ण होती असं मानलं जातं आणि काही माहिती त्याच्यामध्ये त्या पाटीवर तुम्ही पाहू शकता। दाखवू का? अरे खुशीकडे दे, खुशीकडे खुशुधर एखाद्या देवच नाव घेतलं की झालं ते एका माणसाने घेतलं होतं। हिने तर इथंच टाकला। खाली होतं तेवढं। जय श्रीराम। असं नाही का मला टाकायचं, तुला टाकायचं 1 मिनिट इच्छा मागावं लागते। गेला का? इच्छा मागावं लागते। आम्ही नाणं टाकलं, गेलं त्याच्यामध्ये। बघूया आता इच्छा पूर्ण करतात का श्रीराम। चला आपण आता पुढच्या साईडला जाऊन काही थोडीशी माहिती घेऊया। हां या इथं वरती इथं महादेवाचं
आतमध्ये गर्दी आहे. आपण बाहेरून दर्शन घेऊया. आपल्याला प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे, सीतामाई, लक्ष्मण आणि महादेवांची पण मूर्ती आहे पाठीमागं. चल चला सीतेची नाणी पाहण्यासाठी खालच्या बाजूला जाणार आहे, तर भेटू पुढे. याच्यावरती दिलेलं आहे लोकेशन. इथे रामकुंड आहे, या साईडला सीतेची नाणी आहे. आपण आता दाखवतो. आपण आता सीतामातेची नाणी आहे तिथं, आपण तिकडं चाललेलो आहे. पण खूप दगड आहेत, रस्ता चांगला नाही आहे. वेगळं केलंय आता आहे ना. हा इथून तुम्हाला दिसत असेल रस्ता थोडासा खराब आहे. याला पकड खुशी हात दे. किती आनंद वाटतोय. सोडू का हिला? नको 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 मी पडेल ना. सोड सोड. चल बा. चल पिलू, हात पकड. आणि मागच्या साईडने आश्रमही खूप छान दिसतोय, खूप मोठं आहे. आलेली सीतेची नाणी आणणार आहे. यायचंय का? चल जाऊन बघू थोडंसं. थोडंसं मध्ये खड्डा आहे बरं का, पाणी येतं तिथं. खुशीला घेऊन थोडंसं जपून पाण्यात त्या पाय घालताना ती पाय देते. पाण्यात नको देऊ पाय. गुफा आहे आतमध्ये. हा गुफेसारखं आहे. तिथं खड्डा आहे बरं का कुठं तरी. पाणी येते वाटतं उडून. ते तिथं खड्डा आहे. कुठे? हा तिथंच कुठं तरी आहे. आपण आलो होतो ना पहिला. खूप मोठी आहे ते. त्याच्यामध्ये आपोआप पाणी येतं. किती का? कितीही दुष्काळ असू द्या, कितीही काय असू द्या, त्याच्यामध्ये पाणी हे कायम राहतं आणि इतकंच वाहत राहतं. इथं कधीही कोरडं नसतंय पाणी. पिलू पाण्यात पाय नको देऊ ना. चल आज आपण सीतेची नाणी पाहिली आणि वातावरण पण इथं निसर्गरम्य आहे. खूप सुंदर वाटतं इथं. तो एकदा येऊन पहा सीतेची नाणी, डोंगरगण या ठिकाणी. कसा वाटला हा व्हिडिओ? सीतेची नाणी आणि हे डोंगरगण हे ठिकाण लक्षात ठेवा. व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये कळवा कसा वाटला हा व्हिडिओ. भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.